नया दिन, नई खबर, हर बड़ी खबर पर हमारी नजर। खबर जिसका हम पर, आप पर और देश की सियासत पर होगा असर, और इस बड़ी खबर के हर पहलू पर बजेगा नगाड़ा, क्योंकि यह है जनता का अखाड़ा। नमस्कार, मैं हूं आनंद नरसिम्हन। राज्याचे मुख्य सचिव देखील आहेत आणि भेट ही अधिकृत होती। येण्याचं कारण आपल्याला सर्वांना माहिती होतं। राज्याचे जे काही प्रमुख विषय आहेत त्या विषयाची सूची सुद्धा माझ्या हातात आहे की कोणत्या विषयावरती कोणत्या विषयासाठी आम्ही त्यांना भेटलो, त्यांच्याबरोबर व्यवस्थित चर्चा झालेली आहे आणि सर्व विषय त्यांनी अत्यंत गांभीर्याने ऐकून घेतले। त्याबद्दल विस्तृत पत्र सुद्धा आम्ही दिलेली आहेत प्रत्येक विषयाची आणि त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे की राज्याचे जे विषय आम्ही त्यांच्याकडे मांडलेले आहेत त्यांनी स्वतः आम्हाला सांगितले की मी माहिती घेतो, नक्की माहिती घेतो आणि लक्ष घालतो। आम्हाला जे विषय आम्ही त्यांच्याकडे मांडलेले आहेत ते सकारात्मक पद्धतीने ते सोडवतील अशी अपेक्षा आहे, विश्वास आहे। आता हे विषय कोणते कोणते त्याची मी केवळ एक सूची वाचतो। अधिक माहिती पाहिजे तर त्या विषयाची माझ्यासोबत माननीय उपमुख्यमंत्री महोदय आहेत, अशोकराव सुद्धा आहेत, मुख्य सचिव देखील आहेत। तर ही या विषयाची सूची मी आपल्याला सांगतो। एक तर सर्वांना कल्पना आहे की राज्यामध्ये जे संवेदनशील विषय आहेत त्याच्यामध्ये एक विषय नक्कीच मराठा आरक्षणाचा आहे, ज्याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे आणि त्याबद्दल आणखीन आपल्याला माहिती असेल तर अशोकराव सांगतीलच। तसाच दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे तो इतर मागासवर्गीयांचं पंचायत राज संस्थेच्या निवडणुकीतील राजकीय आरक्षण, त्याहीबद्दल एक कोर्टाचा निर्णय लागलेला आहे। त्याहीबद्दल ओबीसी को लेकर जिस तरीके से ओबीसी के आरक्षण को लेकर के एक फैसला हुआ है, वो भी एक महत्वपूर्ण बात थी। नंतरचा एक आहे तो मागासवर्गीयांचे बढतीमधील आरक्षण, हा एक विषय आहे। नंतर चौथा विषय जो आहे तो म्हणजे मेट्रो कार शेडसाठी कांजूर मार्ग येथील जागेची उपलब्धता। चार महत्वपूर्ण विषय थे जिसमें चौथा विषय मेट्रो कार शेड कांजूर मार्ग में बनाने को लेकर भी एक विषय था। याच्यासाठी सुद्धा आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। जीएसटी जल्दी से जल्दी वापस किया जाए, उसको लेकर भी हमने प्रधानमंत्री से बात की। पीक कर्ज जसं असतं तसं पीक विमा, त्या विम्याबद्दल ज्या काही अटीतटी शर्ती आहेत, आपल्याला कल्पना असेल की महाराष्ट्रामध्ये बीड मॉडेल एक आम्ही केलेलं आहे, बीडचं मॉडेल। त्या अनुषंगाने त्याही सूचना आम्ही त्यांना सांगितलं की फसल बीमा को लेकर भी बहुत सारी शर्तें हैं, उन शर्तों को थोड़ा सा शिथिल करके बीड की तर्ज पर ही पूरे महाराष्ट्र भर में फसल बीमा योजना शुरू करने को लेकर महत्त्वाचा विषय जो मी किंवा आम्ही मुंबईमध्ये बोललेलो आहोत आणि तिथून सुद्धा त्यांना विनंती केली होती ती आज प्रत्यक्ष भेटून केली। गेले काही वर्ष आपल्याला म्हणजे महाराष्ट्राला जो किनारपट्टीचा भाग आहे तिथे चक्रीवादळं ही येऊन आदळतायत। एक 8-15 बात यह है कि महाराष्ट्र के समुद्री किनारों पर चक्रवाती तूफान लगातार आ रहे हैं पिछले कई समय से। तर अशा वेळेला जी मदत असते त्या मदतीचे निकष हे आता जुने झालेले आहेत। एनडीआरएफ जे असतात नॉर्म ते बदल, जो मदद लोगों को मिलनी चाहिए उसको लेकर जो पहले से एनडीआरएफ का तय किया गया है रेट, वो बहुत पुराना हो गया है और अब उसमें बदलले गेले पाहिजे। कहीं न कहीं बदलाव की जरूरत है। एनडीआरएफ के जो निष्कर्ष है उसमें बदलाव की जरूरत है ताकि ज्यादा से ज्यादा जो चक्रवाती तूफान से प्रभावित लोग हैं उनको मदद मिल सके। आणि आणखीन एक महत्त्वाचा विषय जो और एक महत्वपूर्ण विषय है, दिवस असतात, पर्यावरण दिन असतो, आणखीन काही दिन असतो, तसं आपल्याला सर्वांना कल्पना आहे की एक मराठी भाषा दिन असतो। तो मराठी भाषा दिन आल्यानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे अशी मराठी भाषा को अभिजात्य वर्ग का दर्जा मिलना चाहिए, उसको लेकर के भी हमने केंद्र सरकार से हमें जो फाइल प्रलंबित है उसको लेकर प्रधानमंत्री से रिक्वेस्ट की है कि उसे जल्दी से जल्दी
देण्याबद्दल मराठी भाषा को अभिजात्य भाषा का दर्जा मिले और उस दर्जा को लेकर के भी हमने प्रधानमंत्री से बातचीत की है। सांगितलेले की मी याच्यात नक्की माहिती घेतो आणि लक्ष घालतो। तर आम्हाला आशा आहे, अपेक्षा आहे आणि विश्वास आहे की लवकरात लवकर मुझे अपेक्षा और विश्वास है सकारात्मक इन सारे मुद्दों को लेकर सकारात्मक बातचीत होगी और इससे सकारात्मक कुछ न कुछ फैसला सामने आएगा। प्रधानमंत्री इस पूरे मुद्दे को लेकर आगे कुछ न कुछ फैसला करेंगे। मुख्य सचिव, सन्माननीय खासदार, मीडियाचे, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे सर्व सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी विषद केल्याप्रमाणे अनेक महाराष्ट्राच्या अनेक महत्वाच्या विषयावर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आम्ही सन्माननीय प्रधानमंत्र्यांची चर्चा केली आणि मराठा संदर्भामध्ये मराठा आंदोलन कई जगहों पर महाराष्ट्र में फिर से शुरू होने के कगार पर है। मुख्यमंत्री ने जैसे बताया कि उसको महत्वपूर्ण विषय था। मार्च 2021 में सर्वोच्च न्यायालय ने एक फैसला दिया और उसमें मराठा वर्ग को दिया गया आरक्षण रद्द कर दिया और उसका सारा पावर केंद्र सरकार के पास होने की बात कही। एससीबीसीचे आरक्षण देण्याचा अधिकार हा राज्यांना आता राहिलेला नाही। कुठल्याही राज्यांना मराठा आरक्षण के लिए बनाई गई एक नई कैटेगरी को आरक्षण देने का अधिकार महाराष्ट्र या राज्य को नहीं है बल्कि केंद्र को है, ऐसा सुप्रीम कोर्ट ने बताया। आता राज्यांना घेता येणार नाही। आणि दुसरं म्हणजे इंदिरा साहनीची जी मागची केस लॉ तो लक्षात जर घेतला तर 50% आरक्षणाची मर्यादाही पार करता येणार नाही। हा दोन महत्वाचे विषय। आता 50% आरक्षण को लेकर जो एक कैटेगरी है उसमें महाराष्ट्र नहीं बैठता है। सुप्रीम कोर्टच्या प्रामुख्याने ते समोर आलेले आहे। त्या पार्श्वभूमीवर और इन सारे मुद्दों को लेकर हमने प्रधानमंत्री को अवगत कराया है। रिव्ह्यू पिटिशन केंद्राने जे दाखल केलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्ट में केंद्र सरकार ने जो दाखिल किया है केवळ राज्यांना अधिकार बहाल करण्यासंदर्भातला विषय हा तेवढा कामाचा नाही। राज्यांना अधिकार असले पाहिजेत, राज्यांना एखाद्या समाजाला बॅकवर्ड ठरवणारे इतपत अधिकार असले पाहिजेत त्यात आमची दुमत नाहीच आहे। परंतु फक्त अधिकार प्रदान करून ते होणार नाही। जोपर्यंत 50% आरक्षणाची मर्यादा की जोपर्यंत शिथिल करण्यात येत नाही, काढून टाकण्यात येत नाही, तोपर्यंत राज्याला अधिकार देऊन सुद्धा हा आरक्षणाचा मुद्दा मागे लागणार नाही। हा प्रामुख्याने आम्ही त्यांना सुप्रीम कोर्ट में जिस तरीके से राज्य सरकार को अधिकार देने को लेकर केंद्र सरकार ने रिव्यू पिटीशन डाली है और इस पूरे मुद्दे को लेकर केंद्र सरकार अपना पक्ष रखने जा रहा है, लेकिन सिर्फ केंद्र सरकार अपना पक्ष रखकर और राज्यों को अधिकार देकर कोई मतलब नहीं है। जब तक कि 50% के आरक्षण का जो एक कैप है उसको नहीं हटाया जाए, क्योंकि उस कैप को अगर आप नहीं हटाएंगे तो राज्य को अधिकार देकर भी कोई फायदा नहीं होगा। शासनाची भूमिका आहे, परंतु हे करत असताना आम्हाला विनंती एवढीच करायची की आम्हाला अधिकार द्या। आम्ही हे निर्णय राज्याला घटना दुरुस्ती संदर्भातली किंवा जे काही झाल्यानंतर जो पेर निर्माण झालेला आहे त्या संदर्भातली पुढची पावलं ही केंद्राने उचलावी। परंतु हे करत असताना आम्हाला अधिकार देत असताना 50% मर्यादा शिथिल करण्यात यावी। हमने प्रधानमंत्री से रिक्वेस्ट की है कि हमें यानी राज्यों को अधिकार दीजिए, लेकिन जो 50% की कैप लगाई हुई है आरक्षण की, उस आरक्षण की कैप को भी हटाने की जरूरत है, क्योंकि जब तक आरक्षण की कैप नहीं हटेगी तब तक अधिकार देकर भी कोई फायदा नहीं होता। मराठा समाजात मुक्ती नाही, ओबीसीचा तोच मुद्दा आहे। ओबीसीचा मुद्दा तर मराठा समाज का भी वही मुद्दा है, ओबीसी का भी वही मुद्दा है। मराठा समाजाचा विषय असो, तुमचं रिव्ह्यू पिटिशन हे जोपर्यंत घटना दुरुस्ती होत नाही, जब तक संवैधानिक बदलाव नहीं होगा तब तक राज्यों को अधिकार देकर भी कोई फायदा नहीं होगा, क्योंकि ओबीसी हो, मराठा हो, दूसरे समाज के लोग हैं, उनको आरक्षण का लाभ नहीं मिल सकता। अधिकार आले असताना तुम्ही हा निर्णय घ्या,
तुम्ही हा निर्णय घ्या जेणेकरून मराठा समाजाला तुम्ही न्याय देऊ शकाल. त्यासाठी आवश्यक असलेली कायदेशीर ती काय प्रक्रिया पण ती घटना दुरुस्ती करायची. जसं EWS मध्ये आपण घटना दुरुस्ती केली किंवा मग घटना दुरुस्ती करायची बाब असो किंवा बाकी जे काही कायदेशीर मार्ग असतील त्या बाबतीमध्ये मराठा समाज असो किंवा ओबीसीच्या बाबतीमध्ये दोघांच्या बाबतीमध्ये तुम्ही सकारात्मक भूमिका घ्या आणि त्यातून तुमच्याकडे हमने प्रधानमंत्री से कहा कि आप लोगों के आरक्षण के संदर्भ में एक सकारात्मक भूमिका लीजिए. आम्हाला अधिकार मिळणं आम्हाला अर्ध होईल परंतु आम्हाला देत असताना मात्र इतर ज्या अटी आहेत त्या सुद्धा शिथिल झाल्या तर उपयोग होईल. वरना उपयोग होणार नाही हा त्याचा महत्वाचा मुद्दा आहे. आणि तुमच्याकडे जो पण अधिकार आहे तो पण हा विषय जनमानसामध्ये प्रक्षोभ वाढत चाललेला आहे सगळ्या प्रश्नामुळे आणि त्यामुळे हा प्रक्षोभ वाढू नये या दृष्टिकोनातून ये प्रश्न ज्यादा ना बढ़े इसको लेकर हमने प्रधानमंत्री से रिक्वेस्ट किया. सर्वांनी मिळून सभागृहामध्ये बिनशर्त पाठिंबा या मुद्द्याला आम्ही दिलेलाच आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी हा प्रश्न मार्गी लावावा अशा प्रकारची विनंती आम्ही केंद्रामध्ये जोपर्यंत त्यांच्याकडे अधिकार आहेत सुप्रीम कोर्टात दिल्यामुळे तोपर्यंत आपण हा निर्णय घ्यावा. या दिवशी अधिकार आमच्याकडे आहे दिवशी पर्यंत राहावा. आता अशोकरावांनी आता मुख्यमंत्र्यांनी एकूण जे 12 मुद्दे सांगितले ते आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली प्राईम मिनिस्टर साहेबांना भेटलो. हमने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के नेतृत्व में प्रधानमंत्री से मुलाकात की. आम्हाला 11ला वेळ दिली होती. जवळपास 12:30 पर्यंत 1.5 तास या विषयाच्या संदर्भामध्ये चर्चा झाली. इन सारे मुद्दों को लेकर 1.5 घंटे के आसपास हमारी प्रधानमंत्री से मुलाकात हुई और चर्चा हुई. होता तो ओबीसींना इतर मागासवर्गीयांना पंचायत राज्य संस्थेतील निवडणुकीतलं राजकीय आरक्षण होतं. ओबीसी के आरक्षण को लेकर दूसरा प्रमुख मुद्दा था क्योंकि राजनीतिक तौर पर कई जगहों पर ओबीसी के आरक्षण को झटका लगा है. महानगरपालिका ह्याच्यामध्ये 56,000 जागांच्या महानगर पालिका और दूसरी जगहों पर कुल मिलाकर करीब 56,000 ओबीसी के जीते हुए प्रतिनिधियों को इसका सरकारला मिळाली तर त्या आरक्षणाचा अहवाल करता येईल. आणि ह्याच्यामध्ये निकालपत्रात SC, ST, OBC यांच्या एकत्रित आरक्षणाची मर्यादा 50% निश्चित केलेली आहे. त्यामुळे SC, ST बहुत जिल्ह्यामध्ये SC, ST और OBC की कुल मिला के जो मर्यादा 50% तय की है तर SC, ST, OBC यांच्या एकत्रित आरक्षणाची मर्यादेत 50%ची तरतूद शिथिल करण्याच्या बद्दलची मागणी ओबीसी, SC, ST और दूसरे समाज को लेकर जो 50% की मर्यादा है राजनीति में उसको तुरंत शिथिल करने को लेकर मुख्यमंत्री ने प्रधानमंत्री से रिक्वेस्ट की है की SC, ST आणि OBC आरक्षण कॉन्स्टिट्यूशनल करण्यासाठी घटनेमध्ये दुरुस्त करावी आणि हा प्रश्न कॉन्स्टिट्यूशनल करने के लिए संवैधानिक संशोधन होना जरूरी है जनगणना करावी. हा एक और ओबीसी की जनगणना कराएं. पदोन्नतीच्या आरक्षणाच्या बद्दल सुप्रीम कोर्टाने आणि पदोन्नती के आरक्षण को लेकर भी सुप्रीम कोर्ट ने आता तिथं मॅटर चालू आहे. त्यांनी काही निकाल दिलेले त्याच्यामुळं हा प्रश्न कहा है और उसका मामला सुप्रीम कोर्ट में चल रहा है. यासाठी संपूर्ण देशासाठी एकसारखं सर्वकष धोरण सभी देश के लिए एक समान कानून लागू होना चाहिए. लवकरात लवकर निकाली निघण्यासाठी केंद्र शासनाने सर्वोच्च न्यायालयाला विनंती करावी. मेट्रो सर्वोच्च न्यायालय को केंद्र सरकार सबकी तरफ से एक विनती करे. राज्यांना जीएसटी काउन्सिलमध्ये पण अनेकदा आम्ही हा मुद्दा उपस्थित केला. राज्य का जीएसटी काउंसिल में भी कई बार मुद्दा उठाया गया है. महाराष्ट्राला 24,306 कोटी रुपये जीएसटी भरपाई पोटी मिळणे बाकी आहे. महाराष्ट्र में 24,000 से ज्यादा जीएसटी की केंद्र सरकार से भरपाई बाकी है. हे पैसे जर लवकरात लवकर मिळाले अगर ये पैसे जल्दी से जल्दी मिले तो निश्चितपणे सर्व राज्यांना
उपयोग होणार आहे. महाराष्ट्राची रक्कम 24,307 कोटी. पीक सभी जगहों पर जल्दी से जल्दी काम शुरू हो पाएगा. बीड मॉडेल आपल्या राज्यामध्ये जे गेल्या वर्षी राबवलं गेलं ते खूप फसल लोकप्रिय बीमा झालं. योजना का बीड आणि मॉडल पूरे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र में आमच्या अप्लाई किया गया. मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी मागणी केलेली की बीड मॉडेल फक्त बीड पुरतं मर्यादित न ठेवता ते सगळ्या राज्यातल्या सर्व जिल्ह्यांना लागू करावं. बीड मॉडल आता फक्त सिर्फ बीड केंद्र तक सरकारने न लागू बीड करते पुरतं हुए लागू केलेलं आहे. सभी राज्यों के तर सभी जिलों में लागू प्रस्ताव किया जाए. कृषी मंत्रालयामध्ये दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये हे मॉडेल जर आपण केलं तर त्याचा खूप चांगल्या प्रकारचा परिणाम होणार आहे. शेतकरी पण समाधानी होणार आहे. बल्क ड्रग अगर ये मॉडल अप्लाई किया तो सभी किसानों को बहुत फायदा पहुंचेगा. एमआयडीसी न 250 एकर जागा निश्चित करून ठेवलेली आहे. ते बल्क ड्रग पार्ट लवकरात लवकर महाराष्ट्रासाठी मंजूर करावं. 1,000 कोटी रुपयाचं अर्थसहाय्य देखील त्याकरता द्यावं. हा पार्क सुरू झाला तर औषध निर्मितीस महाराष्ट्र मिळणार सरकार आहे. को 1,000 रुपए की आधी 1,000 करोड़ की आर्थिक मदद दे. प्रोत्साहन देखील जाहीर केलेले आहे. त्याच्यात केंद्राची पण सहकार्य जर राहिलं तर आणखीन ते चांगलं होईल. नैसर्गिक आपत्ती जे एनडीआरएफ आणि एसडीआरएफ ह्याचे निकष 2015 साली केले. एनडीआरएफ और एसडीआरएफ का जो फॉर्मूला तय किया गया वो 2015 में तय किया गया. चक्रीवादळ आलं त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पेक्षा 3.5 पट जास्त शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आणि चक्रीवादळ जो आया बाजूला ठेवून उसमें अधिकची रक्कम लोगों को मदद देने के लिए सरकारने त्याच्यामध्ये एनडीआरएफ तर के जो मुख्यमंत्र्यांनी निष्कर्ष थे उससे 3.5 गुना ज्यादा मध्ये आहोत. पैसा देने का तर ते फैसला आता तुम्ही मुख्यमंत्री ने बदला. किया. ते बदलण्याची नितांत गरज आहे आणि केंद्राने याचा विचार करून और अब इतना त्याच्यामध्ये समय मार्ग बीत गया है काढावा. तो तसंच एनडीआरएफ गेल्या और 5 एसडीआरएफ वर्षांमध्ये का जो महाराष्ट्रामध्ये 4 वेळेला चक्रीवादळ निष्कर्ष है आली उसको आणि बदलने की जरूरत है. चक्रीवादळ वारंवार येत असल्यामुळं सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई हा जो काही समुद्र किनारा आहे या समुद्र किनाऱ्याला काही गोष्टी अशा केल्या पाहिजेत की ज्या परमनंट झाल्या पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दलची बैठक घेतली आणि त्याच्यात अंडरग्राऊंड केबल विद्युत वाहिनी मुंबई, ते टाकायला पालघर, ठाणे, सांगितलं. स्थलांतरित नागरिकांना रत्नागिरी, निवारे सिंधुदुर्ग, उभारणे, रायगड इन जगहों पर हमेशा निवारे सक्रिय उभारायचे, किनारा चक्रवात संरक्षण भिंत आ रहा बांधणे है और या ऐसे पायाभूत में सुविधा द्यायची गरज आहे. त्याला वहाँ पर 5,000 कुछ कोटी ऐसी रुपये स्थिर लागतात. चीजें करने की आमचं जरूरत है प्रत्येक जिससे वेळेस नुकसान ना हो SDRF चे पैसे आणि और काही राज्य उसको सरकारचे लेकर पैसे हे कायमचं दुखणं दूर करण्याच्या करता गेले अनेक वर्षाचा अनुभव लक्षात घेऊन काय केलं पाहिजे त्याचा अतिशय चांगल्या प्रकारचा आराखडा आम्ही तयार केलेला आहे आणि तशा पिछले कई सालों के अनुभव से हमने एक 5,000 कोटी रुपयाची रोड मैप मदत तैयार किया ही है. द्यावी. तसंच 14व्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळण्याच्या करता जो शहरी भागाकरता असतो त्याच्यामध्ये 2018-19 आणि 19-20 परफॉर्मन्स ग्रँट कामगिरी अनुदानित त्याला म्हणतात. त्याच्याबद्दलचं संपूर्ण महाराष्ट्राला 14व्या वित्त आयोगातील थकीत निधी शहरी स्थानिकच्या करताचा आहे. तो 1,444 कोटी 84 लाख रुपये अनुदान तातडीने मंजूर करावं. आपण तशा वित्त मंत्रालयाला सूचना द्याव्या असं मुख्यमंत्री महोदयांनी आणि हे केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडे सगळं प्रस्ताव आमचे आलेले आहेत. युटिलायझेशन सर्टिफिकेट पण आम्ही भारत सरकारकडे पाठवलेला आहे. तो एक मुद्दा होता. त्याच्यानंतर 14व्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळण्याबाबत हे पंचायत राजचं मगाशी सांगितलं ते शहराचं हे ग्रामीणचं याच्याकरता केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाने महाराष्ट्रास 2016-17 जो केंद्र से आने वाला पैसा है जो अभी रुका हुआ है ग्रामीण विकास को लेकर हो या शहरी विकास को लेकर है उसको जल्दी से जल्दी वापस देने को लेकर हमने रिक्वेस्ट की. 78 कोटी 91 लाख 2019-20 साठी 496 कोटी 15 लाख. तो महाराष्ट्र विकास आघाड़ी के 3 मुख्य नेता पूर्व मुख्यमंत्री अशोक चव्हाण जो अब पीडब्ल्यूडी मिनिस्टर हैं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे और उप मुख्यमंत्री अजीत पवार, उनकी 1.5 घंटे की मुलाकात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के साथ. नीरज हमारे साथ जुड़ रहे हैं. यहां पर हर कोई अपने अपने एजेंडा को भिड़ाता हुआ दिख रहा है और सबसे बड़ी बात अब आरक्षण को लेकर है. इस पर क्या तवज्जो नहीं कि कोविड के बाद कैसे महाराष्ट्र को फिर से उन्नति के पथ पर वापस लाया जाएगा. देश का वन ऑफ सबसे सबल राज्यों में से एक है
जो कि देश की ग्रोथ में भी कंट्रीब्यूट करेगा। तो क्या ये जो 10 पॉइंट विषय थे उसमें ये तो कहीं लिखा ही नहीं गया, कहीं पर इसकी बात नहीं हुई? वैक्सीनेशन के दर को कैसे बढ़ाया जाएगा और कैसे पूरा किया जाएगा, क्या इस पर चर्चा नहीं हुई? लग रहा है इनका मुद्दा सिर्फ आरक्षण ही है। नीरज, आरक्षण मुख्य मुद्दा था आनंद, बिल्कुल मराठा आरक्षण सबसे महत्वपूर्ण मुद्दा था आनंद। और इस वक्त भी ब्रीफिंग चल ही रही है, अभी वो लगातार मराठी मीडिया के पत्रकारों को संबोधित कर रहे। हिंदी में उन्होंने अपनी बात नहीं रखी है, लेकिन कई महत्वपूर्ण एजेंडे पर उन्होंने बात रखी है। अब मीडिया के सवालों का जवाब देंगे। जो आपने सवाल खड़ा किया कि क्या राज्य में वैक्सीनेशन की दर को बढ़ाने के लिए प्रधानमंत्री से इन्होंने कोई मांग रखी है कि नहीं, वो मीडिया के सवालों में ज़रूर आएगा। और इस बारे में पूछा जाएगा कि महाराष्ट्र, जो कि एक वक्त में एपिसेंटर था कोरोना वायरस को लेकर, उस राज्य में किस तरह की रणनीति अपनाई जाएगी आने वाले वक्त में, ताकि लोगों का वैक्सीनेशन हो और कोरोना वायरस के प्रसार को रोका जा सके। एक बार फिर आपको तस्वीरें दिखाएंगे पीछे में। अभी मीडिया को संबोधित कर रहे 1.5 घंटे की बैठक के बाद इस प्रेस कॉन्फ्रेंस में एक खास बात का ध्यान रखा गया। आनंद, आपको बता दें कि तीनों पार्टियों के नेता, महाराष्ट्र विकास अघाड़ी में शिवसेना, कांग्रेस और एनसीपी शामिल है। इस प्रेस कॉन्फ्रेंस में उद्धव ठाकरे ने इस बात का ध्यान रखा है कि तीनों पार्टियों के नेताओं को बोलने का मौका दिया जाए। खुद उद्धव ठाकरे शिवसेना से हैं, अशोक चौहान कांग्रेस से और अजीत पवार एनसीपी से। तो महाराष्ट्र विकास अघाड़ी को संतुलित तरीके से यहाँ रखने की कोशिश की गई है और सवाल पूछने की कोशिश करते हैं। सवाल पूछने की जी आनंद, अभी वो जी नीरज, और कहीं ना कहीं ऐसा लग रहा है कि होड़ में है कांग्रेस और एनसीपी की। सबसे ज्यादा सवाल जवाब कौन करेगा, कौन इस नैरेटिव को ड्राइव करेगा? और तीनों पार्टियों के नेताओं के बीच में भी एक होड़ दिख रही है। भले ही उद्धव ठाकरे पहले बोले, लेकिन वो सबसे कम बोले हैं। और उसके बाद अशोक चौहान और अजीत